सुसाईड केलं त्यांनी रात्री मला रात्री सुसाईड केलं. तर ते बरेच दिवसापासून खूप नाही का प्रेशरमध्ये येतात. आम्ही ऑलरेडी इथं त्याच्याविषयी नाही का कंप्लेंट केलेली आहे. आम्हाला बरेच माणसांनी सावकारकी नाही का की त्रास दिलेला आहे आणि आमच्याकडून काही गाड्या पण दुकानावरून ओढून नेल्या आणि आमची जी 3 गुंठे जमीन होती जी की आम्ही कष्टाने कमवली होती, आम्ही नाही का आमच्या बाहेरून काही पैसे आणून किंवा आम्ही आमच्या कष्टातून पैसे कमवून ते जे घेतले होते ते पण त्या माणसांनी त्यांच्या ताब्यात घेतलेली आहे. आणि बऱ्यापैकी आम्ही त्यांना बऱ्यापैकी त्यांचे पैसे देऊन पण त्यांनी ना 10% वरती आमच्याकडून जास्त पैसे घेऊन सुद्धा आमचे ना 3 गुंठे बळकावले आहेत. आणि आज माझ्या जे नवऱ्याची जी अवस्था आहे, आज मरणाच्या दारात आलेले ती त्या लोकांमुळेच आहे, ज्यांनी आमच्याकडून अशी सावकारकी 10% पेक्षा जास्त व्याजाने पैसे घेतलेले आहेत आणि त्यांच्यावरती लवकरात लवकर कारवाई करावी. आणि आम्ही आधी इथं पण तक्रार केली होती, पण परंतु त्यांनी लवकर काही ॲक्शन फास्ट घेण्यातच अजून पण त्यांचा तुमचा रिस्पॉन्सच येत नाही आहे. आणि ही जी सुसाईड नोट दिली त्यात त्या माणसांची नावं पण आहेत. काल माझ्या नवऱ्याने ही जी सुसाईड नोट दिलेली काल त्याच्यात त्या माणसांची नावं पण आहेत की ज्यांनी त्यांना त्रास दिला आणि त्याच्यामुळे त्यांनी हे पाऊल उचललंय. तर मला काय वाटतं की ना लवकरात लवकर काहीतरी ॲक्शन घ्यावी आणि पटकन काहीतरी ह्याच्यावरती सोक्षमोक्ष लागावं ही माझी नम्र विनंती. प्लीज लवकरात लवकर ये ना माझ्या नवऱ्याला न्याय मिळावा. आज माझा नवरा मरणाच्या दाराशी आलेला आहे, त्यांना अजिबात कोणी असं रिस्पॉन्सच देत नाही, तर पण ॲक्शन सुद्धा घेत नाही. तर पटकन नाही का त्यांना काहीतरी न्याय मिळावा आणि पटकन काहीतरी पुढे हे तुम्ही उरुळी कांचन पोलीस स्टेशनमध्ये आलात आत्ता, कोणी असं नाहीये का की ते तुम्हाला म्हटले की आम्ही तुमची तक्रार दाखल करू? किती वेळ झाला तुम्ही इथे फिरताय? आम्ही 1-1.5 तास झालं इथंच थांबले. नुसते म्हटले की घेतो पण अजून त्यांनी काही पुढे नाही का रिस्पॉन्सच दिलेला नाही की तक्रार घेतली काय, असं काहीच नाही. ही सुसाईड नोट जी आहे ती तुम्ही तुमच्याकडं आहे, पोलिसांनी घेतली नाही का, ती जप्त नाही केली? नाही, त्यांनी नुसती पाहिली आणि ती आमच्याकडेच ठेवलेली आहे, पण त्यांनी घेतली नाही स्वतःकडे. पोलिसांना आम्ही ती रात्रीच जमा करण्यास करा म्हणून सांगत होतो, पोलिसांनी जमा केली नाही. आमचा तक्रारीचं रात्रीच घ्या म्हणत होतो, त्यांनी तो पण घेतलेला नाहीये. ऑलरेडी महादेव गावंडे यांनी आधीच पोलीस कंप्लेंट केलेली आहे, तर त्याचा पण पुढे यांनी काय अजून तपास केलेला नाहीये. जर तो तपास टाइमात झाला असता तर आज ह्या माणसावरती सुसाईड करण्याचा टाईम आलेलाच नसता. जर पोलिसांनी जर टाईमावरती तपास केला असता तर हाच ही घडी नसती. आणि इथून पुढे पण आता पोलीस प्रशासन फक्त टाईम घालवतोय, तर हा टाईम कुठेतरी वाचला पाहिजे, या माणसाला न्याय भेटला पाहिजे. आज माझ्या नवऱ्याला जर काही झालं तर कोण जबाबदार ठरणार आहे? मला काय वाटतं पटकन काहीतरी ॲक्शन घ्यावी आणि पुढं काही ती जी माणसांनी त्रास दिला त्यांच्यावरती पटकन तक्रार नोंदवावी आणि ॲक्शन काहीतरी घ्यावी, म्हणजे जेणेकरून काहीतरी हाती नाही का की आमचे जे गुंठे घेतले ते पण आणि बाकीचे जे लोक त्रास देतात त्याला आम्ही काही म्हणून हे करायचं.